नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक किशोर मेंढे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरतोली लोहारा बी ए अंतिम वर्षाच्या 6व्या सेमिस्टरला आजच्या या तासिकेला आपण अर्थशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण संकल्पना अभ्यासणार आहोत आणि ही संकल्पना आहे सर्वसमावेशक विकास, ज्यालाच इन्क्लुसिव्ह ग्रोथ असे सुद्धा म्हणतात. तर सर्वसमावेशक विकासाची जी संकल्पना आहे ती स्पष्ट करण्याकरिता सर्वसमावेशक विकासाची अगोदर व्याख्या अभ्यासणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर सर्वसमावेशक या शब्दाकरिता व्यापक विकास, ज्यालाच ब्रॉड बेस्ड ग्रोथ किंवा शेअर्ड ग्रोथ किंवा मग गरिबांकरिता विकास अशा विविध शब्दांनी याला उद्बोधलं जातं. तर सर्वसमावेशक विकासाची व्याख्या करत असताना आपण असे म्हणू शकतो की जलद व सक्षम दारिद्र्य निवारणाकरिता सर्वसमावेशक विकासाची आवश्यकता असते आणि सर्वसमावेशक विकासाकरिता लोकांच्या योगदानाची, त्याचबरोबर त्या आर्थिक विकासापासून जो मिळणारा लाभ आहे तो लाभ उचलण्याची तयारी असायला हवी. वेगाने होणारा विकास हा प्रत्यक्षात असलेले दारिद्र्य घटविण्याचा आणि ते दारिद्र्य हटविण्याचा महत्त्वपूर्ण मार्ग किंवा उपाय आहे असे आपण म्हणू शकतो. हा विकास सक्षम किंवा टिकाऊ असण्याकरिता तो व्यापक स्वरूपाचा असणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर जी देशातील श्रमशक्ती आहे त्या श्रमशक्तीच्या व्यापक प्रमाणावर यात समावेश असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या व्यापक स्वरूपामधील विकासाचा जास्तीत जास्त जो फायदा आहे तो फायदा देशातील श्रमिकांच्या वाट्याला येणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सर्वसमावेशक विकासाच्या संकल्पनेचा अभ्यास करत असताना असे आपण म्हणू शकतो की सर्वसमावेशक विकासाचा संबंध हा विकासाचा वेग व विकासाची रचना, त्याचबरोबर रचना आणि विकासाची पद्धती यांच्याशी आहे असे आपण म्हणू शकतो. सर्वसमावेशकतेत किंवा सर्वसमावेशक विकासामध्ये बाजाराबाबत व रोजगारीबाबत संधीची समानता ही अत्यावश्यक आहे. म्हणजे रोजगारी प्रदान करत असताना देशातील सर्व लोकांचा त्यात अंतर्भाव असायला पाहिजे. अंतर्भाव असणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी आपण संधीची समानता हा जो शब्द प्रयोग केला, या शब्दाचा अर्थ असा आहे की बाजारपेठेतील प्रवेश, त्याचबरोबर संसाधने व व्यक्ती आणि धंद्याकरिता कोणताही भेदभाव नसलेले नियमित असे वातावरण असावयास असणे अत्यंत आवश्यक आहे. इसवी सन 2008 मधील द कमिशन ऑन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, काय म्हटलं, इसवी सन 2008 मधील द कमिशन ऑन ग्रोथ अँड डेव्हलपमेंटच्या अहवालानुसार संधीमधील पद्धतशीर असमानता ही घातक असून त्यामुळे विकासाची जी प्रक्रिया आहे ती विकासाची प्रक्रिया कोलमडून पडते. म्हणजेच विकासाची किंवा विकास प्रक्रियेची घसरण सुरू होईल. याबाबतीत कमिशनचे असे म्हणणे होते की इट विल derail the growth process through political channels or conflicts. म्हणजे सर्वसमावेशक विकासात उत्पन्नाच्या प्रत्यक्ष वितरणाऐवजी उत्पादक रोजगारी हे लक्ष्य असल्यामुळे सर्वसमावेशक विकास दृष्टिकोन हा दीर्घकालीन म्हणजेच परसेप्सिव्ह स्वरूपाचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सर्वसमावेशक विकासाचा अभ्यास करत असताना आपण असं पाहिलं आहे की सर्वसमावेशकतेमध्ये समाजातील प्रत्येक घटकांचा अंतर्भाव असणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. समाजामधील लोकांना रोजगार देत असताना त्यामध्ये संधीची समानता अशक्य आहे. सर्वसमावेशक विकासाच्या संकल्पनेमध्ये
सर्वसमावेशक विकासाची आवश्यकता व वैशिष्ट्ये हा घटक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणून सर्वसमावेशक विकासाच्या आवश्यकता किंवा वैशिष्ट्यांचा अभ्यास करत असताना पहिलं वैशिष्ट्य असं आहे की दारिद्र्यता हटविण्याकरिता किंवा ती नियंत्रित करण्याकरिता सर्वसमावेशक विकास हे अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यामध्ये पहिला घटक किंवा सबघटक आहे, सब पॉइंट आहे अ. सर्वसमावेशक विकास हा दीर्घकालीन दृष्टिकोनाचा विचार करून सक्षम विकासाशी संबंधित असतो. ब आहे, देशातील श्रमिक शक्तीचा बराच मोठा हिस्सा हा सर्वसमावेशक विकासाचा भाग बनायला हवा. दुसरं आहे की दारिद्र्य निर्मूलनाचा वेग वाढविण्याकरिता विकास कशा प्रकारे करावा हा प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि याकरिता महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशातील संपूर्ण परिस्थितीचा आधी सखोल अभ्यास केला पाहिजे आणि मगच सर्व प्रकारच्या परिस्थितीला सोयीस्कर होईल अशा प्रकारची संरचना किंवा उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल. तिसरं वैशिष्ट्य असं आहे की सर्वसमावेशक विकास हा उत्पन्नाच्या पुनर्वितरणापेक्षा उत्पादक रोजगारीवर अधिक भर देतो. याचा असा अर्थ आहे की सर्वसमावेशक आर्थिक विकास हा रोजगारी विकासावर जसा भर देतो तसाच तो देशातील आर्थिक विकासावरही भर देतो. चौथा घटक आहे किंवा चौथा वैशिष्ट्य आहे, सर्वसमावेशक विकासाचा भर हा केवळ व्यापारी किंवा उत्पादक पेढीवर नसून तो उत्पादकता विकासावर सुद्धा अवलंबून असतो. पाचवं वैशिष्ट्य असं आहे की सर्वसमावेशक विकासाचा संबंध हा गरिबांच्या हिताचा विकास करणाऱ्या निरपेक्ष अशा व्याख्येशी असतो. सहावं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे, रोजगार निर्मिती किंवा उत्पन्नाचं वितरण यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण लक्ष्यांशी संबंधित असे भूमिका सर्वसमावेशक विकासाची नसते. यामागचं कारण असं आहे की या गोष्टी म्हणजे होणारे सशक्त परिणाम आहेत, वैशिष्ट्यपूर्ण ध्येय नाहीत. सर्वसमावेशक विकासाचं शेवटचं वैशिष्ट्य किंवा आवश्यकता असं आहे की बाजारपेठांमधून आलेल्या विकास स्रोतांमुळे, ज्यांना आपण म्हणतो मार्केट ड्रायव्हन सोर्सेस ऑफ ग्रोथ, तर या स्रोतापासून किंवा या स्रोतांमुळे सर्वसमावेशक विकासाला चालना मिळत असते आणि त्याचबरोबर सरकारला आपली मदतनीसाची भूमिका निभावता येते. तर विद्यार्थी मित्र हो, आजच्या या तासिकेला आपण सर्वसमावेशक विकास या संकल्पनेचा अभ्यास केला आहे.